नमस्कार. आज बनवूयात श्रीखंड आणि तेही घरी लावलेल्या दह्यापासून. तर अर्धा लिटर दुधाचं मी दही लावून घेतलं होतं या मातीच्या भांड्यामध्ये. छान घट्ट असं दही तयार होतं. आता हा सगळा दही आपण एखाद्या सुती कापडमध्ये काढून घेऊयात आणि पाणी निथळेपर्यंत याला अडकवून ठेवायचं किंवा एखादं ओझं ठेवून सगळं पाणी निघेपर्यंत तसंच ठेवायचं. तर श्रीखंडसाठी जसा चक्का दही लागतो तसा तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण केशर घातलेलं दूध टाकूयात. त्यानंतर पिठी साखर टाकून घ्यायची आहे. तर अर्धा लिटर दुधाचं वाटीभर श्रीखंड तयार होतो. इथे मी हे 5 टेबलस्पून एवढी पिठी साखर टाकून घेत आहे. सगळ्यात शेवटी आपण यामध्ये वेलचीची पावडर टाकून स्मूथ होईपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेलच का आपला श्रीखंड अगदी परफेक्ट तयार झालेला आहे ते कसं ओळखायचं. तर हे छान व्यवस्थित असं मिक्स करून स्मूथ झालेलं आहे. आता आपण सर्व करूयात. तर थोडेसे पिस्ताचे काप टाकून मी हे सर्व करून घेतलेलं आहे. आता चमच्यामध्ये आपण घेऊन बघूयात का आपलं श्रीखंड बरोबर आहे किंवा नाही. तर चमच्यामध्ये घेतल्यानंतर चमचा आपण उलटा करून बघायचा. जर का श्रीखंड पडत नसेल तर अगदी परफेक्ट तयार आहे.